पहिल्याच पावसात मुंबापुरी जलमय, अनेक शहरांची दाणादाण. ठाणे, रायगड, रत्नागिरीसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट. प्रशासनालाही सतर्कतेचा इशारा. मुंबईमध्ये मे महिन्यात गेल्या 107 वर्षातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस. आतापर्यंत 295 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद. पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण. पहिल्याच पावसात मुंबई मेट्रो 3 म्हणजेच ॲक्वा लाईनचं पितळ उघडं. वरळी भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी. मेट्रो प्रशासनाकडून मात्र उडवाउडवीचं स्पष्टीकरण. काम पूर्ण झालं नव्हतं तर उद्घाटन केलंच कशाला? पावसानं मुंबई मेट्रो 3ची पोलखोल केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. शिंदे सरकारवरही केला हल्लाबोल. उद्या दुपारी 3 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार कॅबिनेट बैठक. राज्यात मान्सूनमुळे उडालेल्या हाहाकारावर चर्चा होणार. मुंबईत पावसाचा हाहाकार. माहीममधील इमारतीचा काही भाग कोसळला. विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर कोसळलं तर मलबार हिलमध्ये संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. आज बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींची गळाभेट घेतली असती. नांदेडमधल्या सभेत अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला. नंदुरबारच्या शहाद्यात क्रीडा संकुलाजवळ अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार. 3 कोटी रुपये खर्चून बांधलेली इमारत नेमकी कशाची? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा सवाल. कोर्टात याचिका करणार असल्याचा इशारा. वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी रणजित कासलेच्या दाव्यानंतर बीड कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली. कारागृह अधीक्षकपदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती. हेरगिरी प्रकरणी ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. हिसार कोर्टानं ज्योतीला सुनावली न्यायालयीन कोठडी. आणि एनआयए कडून एका सीआरपीएफ जवानाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक. हेरगिरीच्या आरोपाखाली सीआरपीएफ कडून बडतर्फीची ही कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.